मित्रांनो, मेकॅनिकल सेकंड इयर 2024 पॅटर्नचा जे विषय आहे त्यांचा नवीन पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम आलेली आहे. त्या संदर्भात मला 4-5 मुलांनी मागच्या 2-3 दिवसापासून 4-5 वेळा एक पीडीएफ पाठवली. सुरुवातीला मी तिच्याकडे दुर्लक्ष केलं, पण मी आता ती पीडीएफ बघितल्यानंतर त्यानंतर त्या पीडीएफ संदर्भात काही टीचर सोबत मेकॅनिकलच्या बोलल्यानंतर मला काही गोष्टी कळाल्या त्या तुम्हाला क्लिअर करायच्या आहे. लक्षात ठेवा, मेकॅनिकल 2024 पॅटर्न, यस, विषय आहे फ्लुइड मेकॅनिक्स, अप्लाइड थर्मोडायनामिक्स आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस 1. ही पीडीएफ तुमच्याकडे असेल बघा, AT, FM आणि MP1, बरोबर, आपल्या युनिव्हर्सिटीची. सो याच्यात नवीन मार्किंग स्कीम आणि पेपर पॅटर्न दिलेले आहेत. जसं युनिट 1 त्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड केले, 14 मार्कला, बरोबर, 14×5 = 70, 5 युनिट आहे, प्रत्येक युनिट 14 मार्कला, 70 मार्काचा आपला पेपर आहे. सो साधारणतः या प्रकारे प्रत्येक विषयाचे तुम्हाला पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम यानुसार तुमचे पेपर येणार आहे असं म्हटलं जातंय. आता मुलं मला विचारताय की सर, या पद्धतीने आता आपण बघितला AT बघितला, हा झाला FM, या पद्धतीने आपले पेपर येणार आहेत का की नाही, अभ्यास कसा करायचा, मग कन्फ्युजन त्यांना क्लिअर होत नाहीये. सो तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. नंतर MP1 ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर पर्पल आर्ट ऍप मध्ये आपल्या सगळ्या कोर्सेसमध्ये, म्हणजे FM चा झाला, नंतर आपला AT चा कोर्स झाला, या सगळ्या कोर्समध्ये ऑलरेडी मी हे इम्पॉर्टंट ही जी पीडीएफ आहे आणि आपला याचा कोर्स MP1 चा, FM, AT, MP1 तिन्ही कोर्समध्ये मी या पीडीएफ अपलोड करून ठेवलेल्या आहे. पीडीएफ तुम्ही बघू शकता. तसंच या तिन्ही विषयांचे IMP क्वेश्चन आणि स्टडीच्या स्ट्रॅटर्जी, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आणि स्टडीच्या स्ट्रॅटर्जीचा व्हिडिओ, हे स्ट्रॅटर्जी IMP नावाचा फोल्डर आहे, तिथे तुम्हाला फ्री भेटून जातील. सो लक्षात ठेवा, ही पीडीएफ तर तिथे आहे, तिथून तुम्ही फ्री डाउनलोड करा. त्याच्यासोबत IMP क्वेश्चन हे तिन्ही विषयांचे, त्याच्यानंतर स्टडीच्या स्ट्रॅटर्जी, कमी दिवसात कसा अभ्यास करायचा, हे सगळ्या गोष्टी आम्ही फ्री ठेवल्या आहे. पर्पल आर्ट ऍप मध्ये तुम्ही 24 पॅटर्न मध्ये मेकॅनिकल मध्ये गेले की बस FM, AT आणि आपला MP च्या फोल्डर मध्ये जा, तिथे तुम्हाला भेटून जाईल. यस, आता लक्षात घ्या, इथे जसा पॅटर्न दिला यानुसार जर विचार केला ना, तर मी अदर टीचर सोबत बोललो, त्याच्यात 2 प्रकारच्या गोष्टी आहेत, 2 प्रकारचे मला त्याच्यानंतर उत्तर आलेले आहे. नंतर मला काय वाटतंय ते मी इथे सांगेल. आता बघा, याच्यात युनिट 1 जर म्हटलं तर हाफ इकडे डिवाइड झाला, हाफ इकडे डिवाइड झाला. मग मुलांचा असा प्रश्न पडलाय की सर, पूर्ण युनिट न करता फक्त एवढाच केला, हा सोडून दिला, अर्धाच युनिट केला तरी आपली पासिंग होऊन जाईल का, त्याच्यावरच पूर्ण प्रश्न येईल का, बरोबर. काही टीचर्सचं असं म्हणणं होतं की ह्या पद्धतीनेच पॅटर्न येऊ शकतो, हाफ पेपर नाही येणार. आता काही टीचरचं असं म्हणणं, असं नाही होऊ शकत. ऑब्व्हियसली मुलांना पूर्ण युनिट करणं गरजेचं, याच्यातले काही प्रश्न असं येऊ शकतं. माझ्या मताने विचारशाल तर माझं मत मानतो चुकीचं असू शकतं. शेवटी मला तेही वाटतंय की असं नाही होणार की नुसतं हाफच युनिटवर पेपर येईल, याच्यावर काही असाच पेपर येईल. सो हे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या टीचरकडून कन्फर्म करून घ्या, कारण हे पीडीएफ तुमच्या सगळ्यांकडे आहेच. सो तुम्ही तुमच्या कॉलेजच्या टीचर्सकडनं कन्फर्म करून घ्या की याच पद्धतीने पेपर येणार आहे की पेपर नुसतं हा येईल, हा ऑरला जाईल, किंवा दोघांमधलं हाफ येईल. हे तुम्ही तुमच्या कॉलेजच्या टीचरकडून क्लिअर करून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला टेन्शन राहणार नाही. कळालं? आणि बस MP1 झाला, AT झाला, FM आणि फर्स्ट सेमिस्टरचे सगळे मेकॅनिकलचे सब्जेक्ट तुम्हाला हवे असतील तर पर्पल आर्ट ॲपवर डिटेल रेकॉर्डेड कोर्सेस अवेलेबल आहे. बस त्या कोर्समधनं स्टडी मटेरियल आहे, जसं सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, स्टडी स्ट्रॅटर्जीज, व्हिडिओ लेक्चर आणि मराठीत आम्ही शिकवलंय, नोट्स वगैरे सगळं स्टडी मटेरियल आहे. सो अजूनही पेपरला भरपूर वेळ आहे. आपल्याला स्कोरिंग करायचं असेल तर इकडे तिकडे कुठे न जाता बस पर्पल आर्टच्या ॲप डाउनलोड करा, डेमो लेक्चर बघा आणि बिंदास कोर्सेस सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. कमी वेळेत तुमचे विषय निघून जातील, कारण हजारो पोरं ते कोर्सेस घेतात, त्याचा त्यांना फायदा होतोय, तुम्हाला सुद्धा होईल. आणि मी म्हटलं जसं IMP क्वेश्चन आम्ही फ्री दिले, त्याचाही नक्की फायदा घ्या. बेस्ट ऑफ लक.